सदनिका गैरव्यवहार प्रकरणी मंत्री माणिकराव कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता। नाशिक पोलिसांना कोकाटेंविरोधात अटक वॉरंटची प्रत प्राप्त, तर उच्च रक्तदाबामुळे कोकाटे सध्या लीलावती रुग्णालयात दाखल। शिक्षेला स्थगिती मिळण्यासाठी हायकोर्टात कोकाटेंची याचिका, तातडीच्या सुनावणीस कोर्टाचा नकार, तर निकालाची प्रत आल्यानंतर कोकाटेंबाबत पुढील निर्णय घेऊ, विधिमंडळ सचिवालयाची माहिती। धनंजय मुंडेंनी दिल्लीत अमित शहांची भेट घेतली। मंत्री कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार असतानाच दुसरीकडे धनंजय मुंडेंची दिल्लीवारी चर्चेत। मंत्रिपदासाठी मुंडेंनी भेट घेतल्याची चर्चा। अमित शहांसोबत भेट पूर्वनियोजित होती। परळी वैद्यनाथ तीर्थक्षेत्रासह कारखान्यासंदर्भात चर्चा झाली। धनंजय मुंडेंची ट्विट करत माहिती। धनंजय मुंडेंचं हायकमांड मुंबईत, दिल्लीत का आले माहिती नाही। वैयक्तिक कामासाठी दिल्लीत आले असावे। खासदार सुनील तटकरेंचा मुंडेंना टोला। फडणवीसांनी कोकाटेंबाबतचा निर्णय अजित पवारांवर सोपवला। कोकाटेंसोबत संपर्क सुरू, अजित पवारांची माहिती। तर कारवाई झाल्यास खाती कुणाला द्यायची, फडणवीसांकडून अजित पवारांना विचारणा। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडमुळे धनंजय मुंडे अडचणीत। मंत्रिपदासाठी मुंडे भाजपमध्ये जाण्याची शक्यता, करुणा मुंडेंचा दावा। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपी वाल्मिक कराडची जामीन याचिका फेटाळली। औरंगाबाद खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय। राष्ट्रवादीत मुंबई मनपा निवडणुकीची कमान नवाब मलिकांच्याच खांद्यावर कायम, तर महायुतीसोबत चर्चा करण्यासाठी समन्वय समितीची स्थापना होणार। मंत्री अदिती तटकरेंसह 2 कार्याध्यक्ष आणि सना मलिक यांचाही समावेश असण्याची शक्यता। ठाण्यातही अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून स्वबळाचा नारा। शिवसेना आणि भाजपची युती संदर्भात बैठकीची पहिली फेरी, जागा वाटपावर चर्चा। ठाणे महापालिकेत युतीचा झेंडा फडकवण्यासाठी आम्ही सज्ज, नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया। वसई विरार महापालिकेत मनसे बवियासोबत युती करणार, अविनाश जाधव यांनी घेतली हितेंद्र ठाकूरांची भेट। भाजपला रोखण्यासाठी एकत्र येणं गरजेचं, जाधवांची भूमिका। येत्या 2 दिवसात ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता। दादरमध्ये प्रचाराची सांगता सभा करत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित वचननामा जाहीर करणार, सूत्रांची माहिती। अंबरनाथमध्ये भाजप उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार। दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांकडून 6 राऊंड फायर। गोळीबाराची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। लवकरच एटीएम आणि यूपीआयद्वारे 75% ईपीएफ काढता येणार, केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांची माहिती। कर्मचाऱ्यांच्या ईपीएफ खाती यूपीआयशी जोडण्याचं काम सुरू।